नमस्कार मंडळी. खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण आता एक सिरीज चालू केलेली आहे की स्वयंपाकघरातील दवाखाना, आणि त्याच्यामध्ये आपण एक सुपर फूड चटणी बघितली. आणि आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते सुद्धा अगदी घराघरात असणारं असं एक आपण म्हणूया औषध आहे की जे तुम्हाला सदैव छान ठेवेल, एनर्जेटिक ठेवेल, तुमची पचनशक्ती सुधारेल, तुमची नॅचरल जी काही आपली प्रतिकार शक्ती असेल तर ती वाढवेल, तुमचं पित्त कमी करेल. आणि असं त्या पदार्थाचं नाव आहे सुंठ. आलं वाळवून सुंठ तयार होते आणि ह्या सुंठीच्या पावडरपासून आपण आज 2 पटकन होणाऱ्या अशा सुंदर रेसिपीज बघणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्या तब्येतीला खूप खूप त्याचा उपयोग होतो. आणि आपल्या स्वयंपाकघरातील जिन्नस आहे, तुम्ही कधीही ते करू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला एक जे दाखवणार आहे ड्रिंक, तर त्याने तुमचं वेट लॉस होईल. त्याच्यामुळे तुमचं अपचनाच्या तक्रारी दूर होतील, बद्धकोष्ठता नाहीशी होईल, तुम्हाला एनर्जेटिक फील होईल. आणि हे जे ड्रिंक आहे हे तुम्हाला सकाळी 80 पोटी म्हणजे रिकाम्या पोटी उठल्यावर घ्यायचंय. आणि रात्री ज्यांना कोणाला सकाळी जमणार नसेल तर रात्री जेवण झाल्यानंतर 1 तासाने घ्यायचंय. 2 वेळेला घेतलं तरी काही हरकत नाहीये. तर असं हे ड्रिंक आपण एक तयार करणार आहोत. आणि दुसरं जे तयार करणार आहोत त्या अगदी पारंपरिक आजीबाईंपासून पणजीबाईंपासून चालत आलेल्या तूप गुळ सुंठीच्या गोळ्या. ह्या गोळ्या जर तुम्ही करून ठेवल्यात तर कधीही तोंडात टाकलं तरी सुद्धा रिफ्रेशिंग वाटेल तुम्हाला. आणि तुम्हाला या रेसिपीज आवडतायत का? हा स्वयंपाकघरातील दवाखाना तुम्हाला कसा वाटतोय? रेग्युलर आपल्या स्वयंपाकघरात असे कुठले पदार्थ आहेत ज्यापासून आपण आपली तब्येत चांगली ठेवू शकतो? तर हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण बघूया 2 रेसिपी सुंठीच्या. तर ही सुंठ पावडर आहे, ज्याच्यावर मी जिंजर पावडर असं लिहिलेलं आहे. तर ती सुंठ पावडर आपण घ्यायची आणि सुंठ पावडर स्ट्रॉंग असते तर त्याच्यामुळे हे प्रमाण लक्षात ठेवा. सुंठ पावडर मी 1 चमचा घेतलेली आहे आणि हा दुसरा चमचा. मी जास्त गोळ्या बनवून ठेवते, ह्याच्या सुद्धा एक 7 ते 8 गोळ्या बनतात. तर हे 2 चमचे जर तुम्ही सुंठ पावडर घेतली तर 4 चमचे गुळाची पावडर घालायची. दुप्पट गुळाची मी पावडर घातले. जर तुमच्याकडे गुळ असेल चिरलेला तर तुम्ही तोही घालू शकता, पण या केसमध्ये मी हे नुसतं मिक्स करणार आहे. तुम्हाला थोडं मिक्सरमधनं हे काढावं लागेल म्हणजे ते एकजीव होईल. तर हे 4 चमचे घेतलेलं आहे. तर हे प्रमाण लक्षात ठेवा. 2 चमचे सुंठ पावडर असेल तर 4 चमचे गुळ आणि 1 चमचा भरून मी त्याच्यामध्ये साजूक तूप घालते. हळद घातले थोडीशी, कारण हळद पण तुम्हाला माहितीये की अँटीसेप्टिक आहे, आरोग्यासाठी खूप चांगली आहे. आणि ह्या जर गोळ्या तुम्ही बनवून ठेवल्यात तर खूप म्हणजे आता थंडीच्या सीझन मध्ये तर पचनशक्तीसाठी सुद्धा ही पावडर चांगली आहे. गॅस फुगणं, अपचन होणं, आम्लपित्त या सगळ्यावरती हे सुंठ गुणकारी आहे. मी आधी थोडंसं असंच मिक्स करून घेते आणि मग त्याच्यानंतर मी हाताने मिक्स करते आणि गोळ्या करते. बघून घ्या तुम्ही. पावडर असल्यामुळे मी हे लगेच मिक्स करते. जर तुमच्याकडे चिरलेला गुळ असेल तर मात्र तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे ते गुळ आणि पावडर एकत्र एकजीव होईल. आणि तुम्ही बघत असाल तर छोट्या छोट्या गोळ्या वळायच्या आहेत त्याच्या. बघा किती छान. आणि अशा प्रकारे ह्या गोळ्या साधारण 8 ते 10 दिवस अगदी फ्रीजच्या बाहेर सुद्धा राहतात. तुपाचं प्रमाण तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही करू शकता, पण जर तुम्ही कॅरी करणार असाल, तुम्ही सर्व्हिसला जात असाल, बरोबर कॅरी करणार असाल तर ते खूप चिकट होतं. तर त्याच्यामुळे मी थोडंसं तूप कमी घातलंय. आणि हे बघा, आणि या सुंठीचे भरपूर फायदे आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढते सुंठ घातल्याने, अँटीऑक्सिडंट आहे, त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या त्याची प्रतिकार शक्ती आपली वाढते. सांधे दुखी असेल तर सुंठ ही सूज कमी करते, वजन कमी करायला मदत करते. आणि अशा प्रकारे ह्या सुंठीच्या गोळ्या तयार आहेत आणि ह्या टिकतात 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. आणि आता आपण जे बघणार आहोत तर ते असं ड्रिंक बघणार आहोत ज्याने आपला वेट लॉस होतो. 1 ग्लास भरून पाणी घ्यायचंय आणि तुम्ही ज्या कपाने पिणार असाल त्या कपाने घ्या. हे आपल्याला आटवायचं नाहीये. पाणी गरम झालं साधारण की आपल्याला सुंठ पावडर घालायची त्याच्यामध्ये. सुंठ पावडर साधारण आपल्याला अर्धा चमचा घालायचे. पाण्याला जरा आधण येऊन दे. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायची सुंठ पावडर. याचं सुद्धा प्रमाण आहे, अर्धा चमचा सुंठ पावडर आहे
घातलेली तुम्ही बघू शकत असाल, कारण स्ट्रॉंग असते सुंठ पावडर खूप. आणि हे तुम्हाला 80 पोटी घ्यायचंय, म्हणजे उठल्या उठल्या तुम्हाला हे घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मध घालतोय, आणि हा मध घालतोय 1 चमचा. अर्धा चमचा सुंठ पावडर असेल तर 1 चमचा मध घालायचाय. आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. आणि हे तुम्ही सकाळी 80 पोटी प्या आणि रात्री जेवणानंतर 1 तासाने प्या. म्हणजे खूप सुंदर वेट लॉस मध्ये हे ड्रिंक काम करतं. आणि परत पोट साफ राहतं याने. तर तुम्ही बघू शकत असाल, खोकल्यावर सुद्धा सुंठ आणि मध घेतलं तर खोकला थांबतो. सुंठ आणि कोमट पाणी पचनासाठी चांगलं आहे. फक्त हे कोणी टाळायचं तर गर्भवती महिलांनी टाळा, कारण सुंठ उष्ण असते. आणि आम्लपित्त ज्यांना आहे तर त्यांनी सुद्धा हे टाळा. बाकी थंडीत हा रोज रोज हे हेल्थ ड्रिंक प्या. आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.